This call is now being recorded. हॅलो स्टुडंट्स, प्रॅक्टिकल किती झालेत आपले डिझाईनचे सांगता येईल कोणाला? आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर, येतोय. हा, प्रॅक्टिकल किती झाले सांगा बरं. डिझाईनचे प्रॅक्टिकल किती झालेत? सर एक्झॅक्ट नंबर नाही सांगता येणार. बरं, पण मग काय काय घेतलंय सरांनी, म्हणजे काय त्यांनी सरांनी जे प्रॅक्टिकल घेतलेत, काय काय प्रॅक्टिकल कम्प्लीट केलेत? ठीक आहे, चलो आपण काय करू, सुरुवातीपासून परत प्रॅक्टिकल स्टार्ट करू. सो आज आपण प्रॅक्टिकल नंबर 1 आणि प्रॅक्टिकल नंबर 2 दोन प्रॅक्टिकल आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, तर त्या दोन प्रॅक्टिकलचे टायटल्स काय आहेत ते आपण बघू, आणि त्यानंतर आपल्याला नकल जॉईंटची जी काही डिझाईन प्रोसेस आहे तर त्याच्यावरती काही न्यूमेरिकल्स आणखी बघायचे आहेत. लास्ट लेक्चरला आपण एक न्यूमेरिकल बघितलं होतं, सो आज आपल्याला आणखी न्यूमेरिकल्स बघायचे. सो लेट्स सी आवर प्रॅक्टिकल्स. स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? येस सर. ओके, सो इज इट रीडेबल? वाचता येत आहे का? येस सर. So this is our first practical. Identify the material used in any 4 critical machine component. Collect the specification of material and justify the selection. म्हणजेच काय करायचं तुम्हाला, 4 मटेरियल जे एखाद्या मशीन कॉम्पोनंटचे कोणते पण 4 मटेरियल्स कॉम्पोनंट घ्यायचे आणि त्यांचं मटेरियल आपल्याला आयडेंटिफाय करायचं. म्हणजे कोणते पण मशीन कॉम्पोनंट घ्यायचे 4 आणि त्यांचं मटेरियल आयडेंटिफाय करायचंय, त्याचं स्पेसिफिकेशन घ्यायचंय अँड देन जस्टिफाय द सिलेक्शन. हे मटेरियल का बरं वापरलंय हे आपल्याला बघायचंय. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे सेकंड, ड्रॉ द व्हेरियस मोड ऑफ फेल्युअर फॉर द मशीन कॉम्पोनंट यूज इन व्हेरियस लॅबोरेटरीज वर्कशॉप अंडर डिफरंट लोडिंग कंडिशन. म्हणजेच काय, थोडक्यात वेगवेगळे लोड अप्लाय करून केल्यानंतर फेल्युअर कसं होतं तर त्याची तुम्हाला डायग्राम ज्या आहेत त्या ड्रॉ करायचे आहेत. बरोबर, ड्रॉ द व्हेरियस मोड ऑफ फेल्युअर. म्हणजे जसं आपण म्हणतो की क्रशिंग फेल्युअर झालं, बरोबर, टेन्साइल फेल्युअर झालं, शिअर फेल्युअर. तर डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट आणि डिझाईन ऑफ नकल जॉईंट, आपण या तिन्ही या दोन्ही जॉईंट मध्ये आपण 3 टाईपचे जे काही फेल्युअर्स आहेत ते आपण बघितले. बरोबर, तर आपल्याला काय करायचंय, त्यांचे आता ड्रॉ करायचंय. बरोबर, म्हणजे त्यांचं क्रॉस सेक्शन एरिया कसा दिसणार आहे, थोडक्यात आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची. बरोबर, मग पहिलं प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आपल्याला, तर 4 कॉम्पोनंट्स बघायचे आणि त्या कॉम्पोनंटचं मटेरियल कोणकोणते आहेत ते बघायचे आणि त्यांचं स्पेसिफिकेशन. बरोबर, फॉर एक्झाम्पल आता बघा, आपण एखादी जर समजा लेथ मशीन घेतली तर लेथ मशीन मध्ये जे काही पार्ट्स असतात, बरोबर, तर त्या पार्ट्सचं आपण मटेरियल, फॉर एक्झाम्पल आता लेथ मशीनचा बेड, तर बेडचं मटेरियल कोणतं असतं ते बघायचं. त्याच्यानंतर जे काही टेल स्टॉक असतो, हेड स्टॉक असतो, असे 4 पार्ट्स बघायचे लेथ मशीनचे आणि त्यांचं मटेरियल, आणि ते मटेरियल का बरं तेच सिलेक्ट केले गेले याचं स्पेसिफिकेशन पण घ्यायचं आणि रिझन पण, जस्टिफाय द सिलेक्शन. मग तुम्हाला काय करायचं, हा पहिला जो एक्सपेरिमेंट आहे इट बेस्ड ऑन इंटरनेट सर्वे. म्हणजे तुम्हाला सर्वे करायचं त्याचं. बरोबर, मग कोणतं पण मशीन कॉम्पोनंट घ्या, जसं मी तुम्हाला लेथ मशीनचं एक्झाम्पल दिलं, तुम्ही ड्रिलिंग मशीनचं करू शकता, मिलिंग मशीनचं करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कोणता कॉम्पोनंट सिलेक्ट करता, कोणतं मशीन सिलेक्ट करतायत, त्या मशीनचे कोणकोणते कॉम्पोनंट सिलेक्ट करतायत त्याची आधी लिस्ट बनवायची. जसं मी सांगितलं की लेथ मशीन घेतलं, लेथ मशीनचे तुम्ही जे जे पार्ट सिलेक्ट करणार आहेत तर त्यांची नावं लिहायचे आणि त्याच्या समोर त्याचं मटेरियल, कोणतं मटेरियल वापरलं गेलंय, त्यानंतर का बरं हे मटेरियल वापरलं गेलं, त्याचे स्पेसिफिकेशन आणि त्याचे जस्टिफिकेशन, हे सगळं तुम्हाला नेटवरती अवेलेबल असेल. बरोबर, तुम्हाला काय करायचं, कोणती पण मशीन घ्या आणि त्याचं तुम्हाला कॉम्पोनंट्स जे आहेत ते बघायचे आणि त्यांचं मटेरियल सिलेक्शन बघायचंय. म्हणजे या प्रॅक्टिकल मधून आपण काय शिकतो की जे एखादं मशीन असेल तर त्या मशीन मध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात आणि ते कॉम्पोनंट कोणत्या मटेरियलने बनवलेले असतात आणि त्यांचं स्पेसिफिकेशन काय काय असतं हे आपल्याला
या पहिल्या प्रॅक्टिकल मधून शिकायला मिळेल. देन सेकंड प्रॅक्टिकल, ड्रॉ द व्हेरियस मोड ऑफ फेल्युअर फॉर मशीन कॉम्पोनंट यूज इन व्हेरियस लॅबोरेटरीज वर्कशॉप अंडर डिफरंट लोडिंग कंडिशन. तर हे सेकंड प्रॅक्टिकल जे आहेत, हे सेकंड प्रॅक्टिकल आपलं टोटली डिझाईन प्रोसेस वरती असेल, क्वार्टर जॉईंट अँड नकल जॉईंट, बरोबर. तर या ठिकाणी आपण एक्सपेरिमेंट नंबर सेकंड साठी तर काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी क्वार्टर जॉईंटचं डिझाईन प्रोसिजर कम्प्लीट करायची येते आणि काही विद्यार्थी आहेत त्यांनी नकल जॉईंटचं, बरोबर. मग आता हे कसं ठरवलं जाईल की कोणाला क्वार्टर जॉईंट आणि कोणाला नकल जॉईंट येणार आहे, बरोबर. तर मग त्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, तर इव्हन आणि ऑड, जसं आता तुमचा रोल नंबर असेल, बरोबर, रोल नंबर 1 हा आपला ऑड नंबर आहे. मग ऑड नंबर ज्यांना असणार आहे त्यांनी क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसेस लिहायची या सेकंड एक्सपेरिमेंट मध्ये, आणि ज्यांना इव्हन नंबर रोल नंबर असेल तर त्यांनी नकल जॉईंटची डिझाईन प्रोसेस ही कम्प्लीट करायची, बरोबर. तर दिस इज युअर सेकंड एक्सपेरिमेंट. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर पूर्णपणे क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे तुम्हाला ड्रॉ व्हेरियस मोड ऑफ फेल्युअर, जसं जसं फेल्युअर होतंय तसं तसं तुम्हाला काय करायचंय, त्याची डिझाईन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची आणि स्टेप वाईज प्रोसेस जी आहे ती लिहायची आणि त्याचं क्रॉस सेक्शन एरिया ड्रॉ करायचं आहे. सो दॅट विल बी युअर एक्सपेरिमेंट नंबर सेकंड. असे पहिला एक्सपेरिमेंट आणि दुसरा एक्सपेरिमेंट. पहिला टोटली तुमचा सर्वे वरती असेल, तुम्हाला नेटचा यूज करून तुम्हाला मशीन कॉम्पोनंट बघायचं, सिलेक्ट करायचं आहे आणि मशीन सिलेक्ट करायची आणि त्या मशीनमध्ये येणारे जे काही कॉम्पोनंट्स असतात त्या कॉम्पोनंटचं मटेरियल कोणकोणतं वापरलं गेलंय तर ते तुम्हाला सर्च करायचं, बरोबर. आणि दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे दॅट विल बी बेस्ड ऑन युअर डिझाईन प्रोसेस ऑफ क्वार्टर जॉईंट आयदर ऑर नकल जॉईंट. परत एकदा सांगतो, ज्यांचा रोल नंबर ऑड नंबर मध्ये असेल त्यांच्यासाठी डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट असेल फॉर एक्सपेरिमेंट नंबर सेकंड, आणि ज्यांचा रोल नंबर इव्हन असेल त्यांच्यासाठी डिझाईन ऑफ नकल जॉईंट फॉर एक्सपेरिमेंट नंबर सेकंड. असे हे 2 एक्सपेरिमेंट आज आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर जे की आपण डिझाईन ऑफ नकल जॉईंट आपण बघितले होते लास्ट लेक्चरला, तर आता आपल्याला त्याचे न्यूमेरिकल्स बघायचे, बरोबर. काही अडचण कोणाला याच्यात, दोन्ही एक्सपेरिमेंट समजलेत का, काय करायचं नेमकं ते? हॅलो, हो सर. मस्के करिश्मा, पार्थ आहिरे, येस हो सर. सर, समजलं. दळवी कृष्ण, हॅलो, समजलं सर. समजलं सर, समजलं. जोपर्यंत बोलणार नाही आपण तोपर्यंत पुढे जाणार नाही, हॅलो सर. प्रॅक्टिकल पुढे परफॉर्म होणार सर नाही. आवाज येतोय का? हा बोल. हॅलो. बोल. समजलं सर, आम्ही तेच सांगतोय कधीपासून समजलं असं. ठीक आहे. हे बघ काय माहिती का, की फक्त ठराविक मुलंच रिस्पॉन्स देत आहेत, बाकीचे मुलं फक्त म्हणजे प्रॅक्टिकलला जॉईन व्हायचं म्हणून जॉईन होत आहेत. आपल्याला तसं नाही करायचंय, बरोबर. मी परत एकदा सांगतो, आपल्याला 2 वे कम्युनिकेशन करायचंय. मी फक्त एकटा बोलतोय आणि तुम्ही ऐकतायत असं नकोय. तुमच्याकडनं पण मला रिस्पॉन्स पाहिजे, तर मला शिकवायला मजा येईल. नाही तर मग काय चालू आहे, सर शिकवतायत आपण फक्त ऐकतोय असं नकोय मला. त्यामुळे प्रत्येकाने रिस्पॉन्स द्यायचा आहे. जे काही जेवढे पण प्रेझेंट झाले आहेत आता स्टुडंट्स, प्रत्येकाने रिस्पॉन्स द्यायचा आहे. मी मधूनच कोणाला पण प्रश्न विचारेल, त्यामुळे जे काही असेल तर उत्तर सगळ्यांनी द्यायचे. आता आपल्याला डिझाईन प्रोसेस बघायची आहे नकल जॉईंटची. जे काही आपण लास्ट लेक्चरला न्यूमेरिकल बघितलं होतं, आता त्याच्यातले आणखी काही न्यूमेरिकल बघायचे आणि आणखी मेथड्स पण बघायचे आहेत, बरोबर. सो लेट सी अनदर न्यूमेरिकल विच बेस्ड ऑन अवर नकल जॉईंट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके.
बघा लास्ट लेक्चरला आपण नकल जॉईंटची डिझाईन प्रोसेस बघितली होती आणि एक न्यूमेरिकल बघितलं होतं बरोबर. तर आता आजच्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला आणखी नकल जॉईंटचे काही न्यूमेरिकल्स बघायचे आहेत आणि त्याची मेथड्स बघायचे आहेत बरोबर. तर आपण जे काही लास्ट लेक्चरला न्यूमेरिकल बघितले, सो दॅट इज वन ऑफ द मेथड ऑफ डिझायनिंग नकल जॉईंट. आता आपल्याला दुसरी एक मेथड बघायची की ज्याच्यात एक सोपी मेथड जी आहे की ज्याच्याद्वारे आपण डिझाईन प्रोसेस पूर्णपणे नकल जॉईंटची करू शकतो बरोबर. सो लेट्स सी अनदर मेथड ऑफ आवर knuckle joint design process. So as we know, this is our knuckle joint and it has 3 number of parts, important parts. तर आता मला तुमच्यापैकी कोणी पण एकाने सांगायचंय की नकल जॉईंटचे 3 इम्पॉर्टंट पार्ट्स कोणकोणते असतात. पार्थ आहिरे, unmute your mic and tell me parts of knuckle joint. आहे का पार्थ आहिरे, का फक्त कनेक्शन करून मोबाईल बाजूला ठेवून दिलाय. तेजस भागवत, येस सर. हा तेजस सांग बरं, नकल जॉईंटचे 3 पार्ट्स कोणकोणते असतात. सांगू का सर? 2 मिनिटं ऋषिकेश. तेजस सर बोल बोल बोल. वन आय एंड हा बरोबर, सिंगल आय, देन टू आय एंड आणि Two eye. नकल पिन. व्हेरी गुड. तर हे आपले 3 पार्ट्स असतात नकल जॉईंट मध्ये. फर्स्ट वन इज सिंगल आय, दिस इज आवर सिंगल आय, दिस इज डबल आय अँड थर्ड वन इज नकल पिन. अँड वी हॅव टू डिझाईन ऑल दीज 3 पार्ट्स. म्हणजे आपल्याला डिझाईन प्रोसेस पूर्ण 3 पार्ट्सची करायची, सिंगल आय ची पण करायची, डबल आय ऍज वेल एज नकल पिन. आणि त्याच्यानंतर आपल्याला डिझाईन कन्सिडरेशन्स पण बघायचे बरोबर. सो लेट्स सी design of knuckle joint. So this was our first numerical. Design a knuckle joint to transmit 150 kilonewton. 150 kilonewton. The design stresses may be taken as 75 megapascal in tension, 60 megapascal in shear and 150 megapascal in compression. तर हा आपला न्यूमेरिकल आपण सॉल्व केलेला आहे. पहिला न्यूमेरिकल आपला होता हा. आता हा सेम न्यूमेरिकल आपण दुसऱ्या मेथडने आपल्याला सॉल्व करायचं बरोबर. सो दिस इज अवर न्यूमेरिकल फर्स्ट. वी हॅव टू डिझाईन अवर नकल जॉईंट फॉर ट्रान्समिटिंग 150 किलो न्यूटन लोड बरोबर. म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे नकल जॉईंट काय करतो. सो इट ट्रान्समिट पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. एका शाफ्ट पासून दुसऱ्या शाफ्ट पर्यंत आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची बरोबर. मग यामध्ये काय केलं जातं, तर पहिले आपल्याला या रॉडचा आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची असते बरोबर. त्यानंतर सिंगल आय, त्यानंतर नकल पिन, त्यानंतर सिंगल आय आणि डबल आय, असे 5 स्टेप मध्ये आपल्याला या नकल जॉईंटची डिझाईन प्रोसेस करायची असते. तर आपल्याला माहिती आहे की या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत पॉवर जी आहे ती ट्रान्समिट होणार आहे बरोबर. तर लोड आता जो काही अप्लाय केलेला आहे तो त्यांनी दिलेला आहे, लोड इज नथिंग बट 150 किलो न्यूटन इज टू बी ट्रान्समिट. म्हणजे एवढा लोड आपल्याला आता ट्रान्समिट करायचा 150 किलो न्यूटन. अँड देन दे गिव्स अस स्ट्रेसेस. म्हणजे या स्ट्रेस पर्यंत तुमची डिझाईन प्रोसेस सेफ असणार आहे बरोबर. त्याच्या पुढे जर गेला डिझाईन स्ट्रेस तर तुमचं जे काही कॉम्पोनंट असेल तो फेल होऊ शकतो बरोबर. सो 75 इन टेन्शन, 75 न्यूटन पर एम स्क्वेअर हा टेन्शन मध्ये असणार आहे, सिग्मा टी, दॅट मीन्स टेन्साइल स्ट्रेस. देन 60 megapascal in shear. So we know shear stress is nothing but tau. Tau is equals to 60 megapascal, 16 Newton per mm square. Megapascal आपण म्हणतो Newton per mm square. Then
150 मेगापास्कल इन कॉम्प्रेशन स्ट्रेस. जसं आपण टेन्साईल स्ट्रेस म्हणजे आपण त्या असेंब्लीला ओढणार आहोत, बरोबर, पुल टाइप लोड. आणि कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजे काय, पुश टाइप लोड. अशा पद्धतीने कॉम्प्रेसिव्ह लोड जो दिलेला आहे तो आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज नथिंग बट सिग्मा सी इक्वल्स टू 150 मेगापास्कल मीन्स 150 न्यूटन पर mm square. So these all are the stresses and given data, that means load 150 kilonewton. आता आपल्याला काय करायचं तर याची डिझाईन प्रोसेस करायची, बरोबर. सगळ्यात पहिले काय करतो बघा आता. सो लेट्स सी डिझाईन ऑफ नकल जॉईंट. आता नकल जॉईंटची डिझाईन प्रोसेस करायची, बरोबर. तर मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करायचो, डायरेक्टली तो डायमीटर फाइंड आउट करायचो आणि नंतर पुढे कॅल्क्युलेशन्स करायचं. तर आता इथे काय आहे तर काही आपल्याला कन्सिडरेशन्स करायचे. सो डायमेन्शन्स ऑफ नकल जॉईंट म्हणजे नकल जॉईंटचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला फिक्स करायचे. मग ते फिक्स कशाच्या रिलेशनने करायचे, सो विथ फिक्स बाय इम्पेरिकल रिलेशन्स. म्हणजे काही डिझाईन प्रोसेस मध्ये काही रिलेशन्स दिलेले असतात आणि त्या रिलेशन्सचा वापर करून आपल्याला डायमेन्शन्स नकल जॉईंटचे फायनलाइज करायचे आहेत, बरोबर. मग आता ते काय काय इम्पेरिकल रिलेशन्स काय काय बघा. If d is equals to diameter of rod, then diameter of pin is equals to diameter of rod. म्हणजेच काय तर जर समजा तुमचा रॉडचा डायमीटर हा स्मॉल डी असेल तर तुमचं पिनचा डायमीटर सुद्धा स्मॉल डीच असणार आहे. म्हणजेच काय तर बघा रॉडचा डायमीटर आणि हा पिनचा डायमीटर हे दोन्ही कसे असणार आहे, सेम असणार आहेत, बरोबर. सो दिस इज इम्पेरिकल रिलेशन्स. इम्पेरिकल रिलेशन्स मग हे त्यांनी आपल्याला डिझाईन प्रोसेस मध्ये दिलेले असतात, बरोबर. डी इज इक्वल्स टू डीपी. डीपी इज नथिंग बट डायमीटर ऑफ पिन अँड डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ रॉड. म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. देन सेकंड रिलेशन त्यांनी काय सांगितलंय, आउटर डायमीटर ऑफ सिंगल ऑब्लिक डबल आय D1 इज इक्वल्स टू ट्वाइस डी. So outer diameter of single or double I is equals to twice D. D1 is equals to twice D. म्हणजे इथे जो काही तुम्ही डायमीटर ऑफ रॉड फाइंड आउट करणार आहे त्याच्या डबल हा तुमचा आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय असणार आहे. सिंगल आय और डबल आय. देन थिकनेस ऑफ सिंगल आय T is equals to 1.25 into D. म्हणजे हा जो काही तुम्ही डायमीटर फायनलाइज करणार आहे तर त्याच्या 1.5 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला थिकनेस ऑफ सिंगल आय मिळणार आहे. देन थिकनेस ऑफ डबल आय इज इक्वल्स टू T1. जी काही तुमची डबल आय ची थिकनेस असणार आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे डबल आय ची थिकनेस. सो दिस इज कॉल्ड थिकनेस ऑफ डबल आय. दिस इज अवर थिकनेस ऑफ सिंगल आय. मग त्यांचे रिलेशन्स कसे आहेत बघा. थिकनेस ऑफ सिंगल आय असेल तर T इज इक्वल्स टू 1.25 इंटू D. देन थिकनेस ऑफ डबल आय असेल तर T1 इक्वल्स टू 0.75 into D. And then thickness of pin head. पिन हेड काय असतं बघा. सो आपल्याला माहिती ही पिन असणार आहे, बरोबर. तर ही पिनची जी काही छोटीशी थिकनेस दिलेली बघा इथे म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स त्या पिनचा पिन हेड, तर त्या थिकनेसला आपण म्हणतोय थिकनेस ऑफ पिन हेड इज नथिंग बट T2 इक्वल्स टू 0.5 into D. तर हे काही रिलेशन्स आहेत आणि या रिलेशन्सचा वापर करून आपल्याला आपल्या नकल जॉईंटचं डायमेन्शन काय करायचे आधी फायनलाइज करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय तर डिझाईन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची, बरोबर. सो दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन. सगळ्यांना कळलेत काय डिझाईन कन्सिडरेशन्स? येस ऑर नो? येस सर. तुम्ही नोटबुक मध्ये हे डिझाईन कन्सिडरेशन्स लिहून घ्या सगळ्यांनी, किंवा मग वेळ नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेतला सर. ओके. तुमच्याकडे नोटबुक, पेन, कॅल्क्युलेटर या 3 गोष्टी आता पाहिजे जवळ, कारण आपल्याला पूर्णपणे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. 2 न्यूमेरिकल आपल्याला बघायचे. पहिला मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे आणि दुसरा पूर्णपणे तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी पेन तुमचे जे काही नोटबुक असेल ती अँड कॅल्क्युलेटर या 3 गोष्टी तुमच्या जवळ पाहिजेच आता. त्यामुळे सगळ्यांनी ते जवळ ठेवा. सो दिस ऑल आर द डिझाईन कन्सिडरेशन्स अँड रिलेशन्स. मग या रिलेशनने आपल्याला काय करायचंय
सगळे डायमेन्शन्स आधी फायनलाइज करून घ्यायचे, बरोबर. सो डी इज नथिंग बट डायमीटर ऑफ रॉड अँड डीपी इज नथिंग बट डायमीटर ऑफ पिन. म्हणजेच काय, तो डायमीटर दोघांचे सेमच असणार आहे. देन आउटर डायमीटर ऑफ सिंगल ऑर डबल आय D1, त्याचं रिलेशन दिलेलं त्याने 2 × D. म्हणजे जो काही डायमीटर ऑफ रॉड तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहे त्याच्या डबल जर केलं तर तो मिळतो तुम्हाला आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय. देन थिकनेस ऑफ सिंगल आय T इज इक्वल्स टू 1.25 × D. म्हणजे इथे जो काही तुम्ही डायमीटर ऑफ रॉड काढणार आहे त्याला जर तुम्ही 1.25 ने मल्टिप्लाय केलं देन यू विल गेट थिकनेस ऑफ सिंगल आय. देन थिकनेस ऑफ डबल आय ची थिकनेस कशी आहे, हा जो काही तुम्ही डायमीटर ऑफ रॉड फायनलाइज करतायत कॅल्क्युलेट करतायत त्याला तुम्ही 0.75 ने मल्टिप्लाय केलं देन यू विल गेट थिकनेस ऑफ डबल आय. अँड लास्ट वन थिकनेस ऑफ पिन हेड T2 इज इक्वल्स टू 0.5 × D. इथे जो काही तुम्ही डायमीटर फायनलाइज करतायत त्याला तुम्ही 0.5 ने मल्टिप्लाय केलं देन यू विल गेट T2. And T2 is nothing but thickness of pin head. Thickness of pin head. After that, next one is step number 1. आता इथून पुढे आपली काय होते, डिझाईन प्रोसेस स्टार्ट होते, बरोबर. पहिली स्टेप नंबर 1 मध्ये काय असतं, आपल्याला डिझाईन ऑफ रॉड फायनलाइज करायचं, बरोबर. आता डिझाईन ऑफ रॉड म्हणजे काय बघा. सो दिस इज अवर रॉड आणि याची आपल्याला आता काय करायचं, डिझाईन प्रोसेस करायची. लेट्स सी डिझाईन ऑफ रॉड. सो इफ वी अप्लाय टेन्साइल लोड हिअर देन देर इज अ चान्सेस ऑफ ब्रेकेज ऑफ अवर रॉड ऍट दिस झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईन मध्ये आपला रॉड काय होऊ शकतो, ब्रेक होऊ शकतो, बरोबर. आणि तो ब्रेक झाल्यानंतर त्याचा जो काही क्रॉस सेक्शनल एरिया मिळणार आहे सो इट लुक्स लाईक दॅट सर्क्युलर पोर्शन हॅचिंग लाईन, बरोबर. मग त्यात हा सर्क्युलर मध्ये असणार आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, सिग्मा टी इज इक्वल्स टू पी अपॉन ए. इथे सिग्मा टी का बरं घेतोय मी, बिकॉज वी यूज टेन्साइल लोड, बरोबर. दॅट्स वाय सिग्मा टी. टेन्साइल म्हणजे काय, या रॉडला मी आता ओढणार आहे, बरोबर. दॅट इज कॉल्ड पुल टाइप लोड, दॅट इज कॉल्ड टेन्साइल लोड. सो सिग्मा टी इज इक्वल्स टू पी अपॉन π/4 D². या डायमीटरचा हा D² आपण घेतला, बरोबर. सो सिग्मा टी आता त्यांनी आपल्याला गिव्हन डेटा मध्ये दिलाय टेन्साइल स्ट्रेस इज नथिंग बट 75 मेगापास्कल, 75 न्यूटन पर m². लोड किती दिलाय 150 किलो न्यूटन, त्यालाच आपण करतोय 115 × 10³ न्यूटन. and then simplify it, then we can find diameter of rod, that is D. So calculate it and tell me how much it is. Diameter of rod 50.462. सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. कॅल्क्युलेशन जे मी सांगतोय स्क्रीनवरती दिसत आहेत तर सगळ्यांनी ते सॉल्व्ह करायचे. 50.462. 50.46, बरोबर. मग आपण काय करतोय 50.46 तर डायमीटर हा आपण 51 घेत होता, बरोबर. तर 51 न घेता तो किती घ्यायचा 52, म्हणजे जो काही इवन नंबर मध्ये तो आपल्याला ठेवायचा, बरोबर. दॅट्स वाय डायमीटर इज इक्वल्स टू 52 mm, बरोबर. काही काही जण म्हणतील सर 50.46 आहे तर त्याला आपण 51 घेऊ, तर 51 न घेता तुम्ही तो इवन नंबर मध्ये जर घेतला तर तो बरं राहील, बरोबर. सो D इज इक्वल्स टू 52 mm. तर डायमीटर ऑफ रॉड कसा कॅल्क्युलेट केला कळलं सगळ्यांना. हा जो काही डायमीटर ऑफ रॉड आहे ही आपली पहिली स्टेप आहे, बरोबर. स्टेप नंबर 1. याच्यात काय अडचण कोणाला, बेसिक स्टेप आहे, नकल जॉईंटची पहिली स्टेप, डिझाईन ऑफ रॉड. येस ऑर नो. समजलं सर. हे पहा बाकीच्यांनी पण रिस्पॉन्स द्यायचा, मी आधीच सांगितलंय तुम्हाला प्रत्येकाने रिस्पॉन्स द्यायचा आहे. पार्थ आहिरे. सर त्याचा माईकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. सो दिस इज आवर फर्स्ट स्टेप अँड फ्रॉम हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ रॉड. म्हणजे इथून आपण काय करू शकतो, डायमीटर ऑफ रॉडचा डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतो. बघा जे काही डिझाईन कन्सिडरेशन आपण मागे बघितले, सगळ्यात पहिले तुम्हाला हा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं काय करायचंय, सगळे हे काही डिझाईनचे रिलेशन्स आहेत या रिलेशनने सगळे डायमेन्शन्स तुम्हाला फायनलाइज करायचे, बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिले काय करायचंय, हा D फाइंड आउट करायचा, बरोबर. आणि हा D आपण फाइंड आउट केलाय 52
mm, diameter of rod. Let's see, diameter of rod equals to 52 mm. Then step number 2, डिझाईन कन्सिडरेशन्स. म्हणजे या डिझाईन कन्सिडरेशन्सचा वापर करून तुम्हाला डायमेन्शन्स फायनलाइज करायचे आहेत, बरोबर. डायमेन्शन फायनलाइज करायचे आहेत. मग आता डिझाईन कन्सिडरेशन काय बघा, डी इज इक्वल्स टू डायमीटर ऑफ रॉड, देन डायमीटर ऑफ पिन इज इक्वल्स टू डायमीटर ऑफ रॉड. म्हणजे पिनचा डायमीटर आणि रॉडचा डायमीटर दोघांचा कसा असणार आहे, सेम. हे त्यांनी डिझाईन कन्सिडरेशन्स म्हणजे हे रिलेशन्स त्यांनी स्टँडर्ड रिलेशन्स आहेत, बरोबर. नकल जॉईंट डिझाईन करताना तुम्हाला या डिझाईन कन्सिडरेशनचा वापर करायचा आहे, बरोबर. सो डायमीटर ऑफ पिन अँड डायमीटर ऑफ रॉड इज नथिंग बट 52 mm. हे कसं आलं कळलं सगळ्यांना, आपण मागच्या इक्वेशनने तो फाइंड आउट केला. देन सेकंड वन इज आउटर डायमीटर ऑफ सिंगल और डबल आय D1 इज इक्वल्स टू 2 into D. बघा, हा तुमचा आउटर डायमीटर आहे सिंगल आयचा किंवा डबल आयचा D1. मग हा फायनलाइज करताना आपल्याला रिलेशन्स काय दिले त्यांनी, रिलेशन D1 इज इक्वल्स टू 2 into D. म्हणजे जो काही तुम्ही डायमीटर फाइंड आउट केलाय त्याला डबल करायचं. सो इट बिकम्स 104 mm. बघा, हे कन्सिडरेशन्स आणि हे डायमेन्शन्स कसे आले हे व्यवस्थित समजून घ्या, याच्यावरच पूर्ण डिझाईन प्रोसेस आपली डिपेंड असणार आहे. देन नेक्स्ट वन, थिकनेस ऑफ सिंगल आय. थिकनेस म्हणजे काय असते बघा, सो व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ दॅट इज कॉल्ड थिकनेस ऑफ सिंगल आय. आणि त्याचं रिलेशन त्यांनी दिलंय T इज इक्वल्स टू 1.25 into D. 1.25 into D. आता आपण D इथे फायनलाइज केलाय बघा, D 52 mm फायनलाइज केलाय. देन इफ यू मल्टिप्लाय इट बाय 1.25 then we'll get T is equals to 65 mm and small t is nothing but thickness of single eye. या सिंगल आय ची थिकनेस जी आहे ती त्याचं रिलेशन दिले त्यांनी 1.25 into D आणि हा D आपला 52 mm, so it becomes 65 mm. नेक्स्ट वन, थिकनेस ऑफ डबल आय ची थिकनेस T1 is equals to 0.75 into D. आता डबल आय ची थिकनेस काय असते बघा, सो दिस इज अवर डबल आय and this vertical distance is nothing but thickness of double eye. So that's a relation त्यांनी दिले, T1 is equals to 0.75 into D and hence T1 we can find out by this relation 0.75 into D. D किती आपला 52 mm and it becomes 39. So as we say, so always round up into even number. So that's why we consider T1 is equals to 40 mm. And then last one, thickness of pin head T2 is equals to 0.5 into D. सर 0.5 into. हा बोल ऋषिक. थिकनेस ऑफ सिंगल आहे, मग पॉझिटिव्ह इव्हन मध्ये का बरं नाही घेतली, 65 ऑड मध्येच का बरं ठेवली थिकनेस ऑफ सिंगल आहे वर. हा घेऊ शकता, 66 पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर. हा, मग इथे आपण T1 जो आहे तो 40 mm घेतला. देन थिकनेस ऑफ पिन हेड मीन्स जो काही तुम्ही इथे पिन इन्सर्ट करणार आहे त्याची स्मॉल थिकनेस दॅट इज कॉल्ड T2, थिकनेस ऑफ पिन हेड, अँड रिलेशन इज 0.5 into D. सो इफ यू कॅल्क्युलेट इट देन इट बिकम्स 26 mm. असे आपले डिझाईन कन्सिडरेशन्स आहेत आणि याच्यानुसार आपण काय केलं, आता डायमेन्शन फायनलाइज केले, बरोबर. सो स्मॉल d हा आपण कॅल्क्युलेट केला, देन याला आपण बेस धरून पुढचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते आपण फायनलाइज केले. सो डायमीटर D आपला निघाला 52 mm. देन आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय त्याचं रिलेशन होतं ट्वाइस D, आपण तो 104 mm घेतला. देन थिकनेस ऑफ सिंगल आय 1.25 into D त्याचं रिलेशन होता, तो कॅल्क्युलेट केला. त्यानंतर थिकनेस ऑफ डबल आय ची थिकनेस रिलेशन आहे 0.75 into D, तो कॅल्क्युलेट केला. अँड लास्ट वन, थिकनेस ऑफ पिन हेड, इथे जी काही पिन इन्सर्ट करणार त्याचा हेड 0.5 into D. सो अशा पद्धतीने आपण सगळे डायमेन्शन्स काय केले, फायनलाइज करून घेतलेत. अँड देन स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 3 काय, फेल्युअर्स ऑफ पार्ट. म्हणजे पहिला बघा, स्टेप नंबर 1 मध्ये मी काय केलं, पहिले रॉड आपण डायमीटर फायनलाइज केला. देन स्टेप नंबर 2 मध्ये काय केलं, मी सगळे डिझाईन कन्सिडरेशन्स होते त्यानुसार जो काही रिलेशन त्यांनी दिले त्या रिलेशनला कन्सिडर करून आपण
डायमेन्शन फायनलाइज केले अँड देन दिस इज अवर स्टेप नंबर 3 अँड हिअर वी हॅव टू डिझाइन अवर knuckle joint and check failure of our part under different conditions. So step number 3 is failure of parts. मग सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला नकल पिन जे आहे त्याची डिझाईन प्रोसेस बघायची बरोबर. नकल पिन. सो नकल पिनचं काम काय आपल्याला माहिती आहे. नकल पिन काय काम करते, सिंगल आय आणि डबल आय दोघांना लॉक करण्याचं काम ती करते बरोबर. ज्यावेळेस तुम्ही इथे टेन्साइल लोड अप्लाय करतात मग या पिनचं काय होतं 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होतं बरोबर. जसं आपण बघितलं बघा 3 पार्ट मध्ये ती नकल पिन तुमची डिवाइड होणार आहे. त्यानुसार आपल्याला शेअरिंग स्ट्रेस अंडर आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची बरोबर. So let's see. So this is our failure of knuckle pin. If we consider shearing failure, then our knuckle pin gets shear like this way. So mid portion, हा mid portion single eye सोबत जाईल. टॉप आणि बॉटम पोर्शन हा डबल आय सोबत जाईल बरोबर. तर त्या केसमध्ये डबल शेअर असणार आहे. त्यामुळे आपण एरिया जो आहे तो एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करतोय म्हणजे इथे आपल्याला सर्क्युलर शेप मिळणार आहे. त्यामुळे त्याचा एरिया कसा असणार आहे π/4 d². पण डबल शेअर असल्यामुळे आपण इथे त्याला 2 ने मल्टिप्लाय करणार आहे बरोबर. आता हा एरिया आपल्याला काय करायचा इथे पुटअप करायचा आहे. सो टाऊ शेअर स्ट्रेस इज इक्वल्स टू सिम्प्लिफाय इक्वेशन मी केलं 2p/πd². 2p/π×d². बघा आता इथे काय केलंय मी टाऊ इज इक्वल्स टू 2 × p. p ची व्हॅल्यू जी गिवन आहे 150 × 10⁻³ ती इन्सर्ट केली. देन पाय, देन डी. आता हा डी किती घेतला मी 52 mm. हा डी कसा आला बघा आपण इथे डी इक्वल्स टू 52 mm. तर हा डायमीटर आपण इथे पुटअप केला डी इक्वल्स टू 52 mm. अँड देन कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेस. मी काय केलंय शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट केलाय. तो किती आला आता 35.3 Nm/m². मी काय करतोय ते व्यवस्थित सगळ्यांनी बघा. सगळ्यात पहिले काय एरिया फाइंड आउट केला. तो एरिया या फॉर्म्युलामध्ये इन्सर्ट केला. आपल्याला माहिती आहे स्ट्रेस इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. त्यामुळे हा एरिया मी या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केलं, सिम्प्लिफाय केलं. देन शिअर स्ट्रेस टाऊ इज इक्वल्स टू 2p/πd². देन व्हॅल्यू पुटअप केल्या 2 × 115 × 10⁻³ डिवाइड बाय π×d². डी हा किती घेतला आता 52 जो आपण मागे कॅल्क्युलेट केला तो. अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट शिअर स्ट्रेस इज नथिंग बट 35.3 Nm/m². अँड दिस इज इंड्यूस शिअर स्ट्रेस म्हणजे जो काही येणारा शिअर स्ट्रेस आहे तो तुम्ही आता कॅल्क्युलेट केलाय. ज्यावेळेस तुम्ही डायमीटर 52 कन्सिडर करतायत तर त्या शिअर स्ट्रेस म्हणजे किती स्ट्रेस येणार आहे त्या पिन वरती तो आपण कॅल्क्युलेट केला. ह्यालाच म्हणतात इंड्यूस शिअर स्ट्रेस. इंड्यूस म्हणजे जो काही येणार आहे तो शिअर स्ट्रेस बरोबर. मग जर आपण बघितलं तर गिवन शिअर स्ट्रेस गिवन डेटामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे शिअर स्ट्रेस इक्वल्स टू 60 Nm/m². सो दिस इज अवर गिवन शिअर स्ट्रेस अँड इंड्यूस शिअर स्ट्रेस इज नथिंग बट 35.3. म्हणजे जो काही त्यांनी डिझाईन गिवन डेटा प्रॉब्लेम मध्ये जो त्यांनी दिलेला होता तो होता आपला शिअर स्ट्रेस इज इक्वल्स टू 60 Nm/m². आणि आपण जो काही कॅल्क्युलेट केला तर तो शिअर स्ट्रेस आहे 35.3 Nm/m². मग आता आपली ही डिझाईन सेफ आहे की नाही हे कसं चेक करणार म्हणजे जो काही तुम्ही डायमीटर इथे कन्सिडर घेतलेला आहे तो घेऊन डिझाईन प्रोसेस आपली सेफ आहे की नाही हे कसं करणार तर विथ दिस टाऊ इंड्यूस म्हणजे जो काही इंड्यूस शिअर स्ट्रेस आहे इज लेस दॅन टाऊ गिवन. म्हणजे जो काही तुम्हाला इंड्यूस आलेला जो काही शिअर स्ट्रेस आहे हा लेस दॅन कशाच्या तर गिवन शिअर स्ट्रेसच्या. हेन्स डिझाईन ऑफ नकल पिन इज सेफ अंडर शिअर स्ट्रेस. लक्षात येतं सगळ्यांना. नकल पिनची डिझाईन प्रोसेस मी कशी केली बघा. कशी केली कळलंय सगळ्यांना. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या सगळ्यांनी. या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढा आणि ते कसं आले ते पण समजून घ्या. फक्त
स्क्रीनशॉट नका काढू. डिझाईन ऑफ नकल पिन कळलंय का सगळ्यांना? हॅलो. अरे बोला काहीतरी. हॅलो. समजलं सर. स्क्रीनशॉट काढला का स्क्रीनचा? हो सर. हा. नंतर तुम्हाला सगळे हे जे काय आहे ते प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत ते नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचेच न्यूमेरिकल्स हे. त्यामुळे जे काही आपण न्यूमेरिकल्स घेतोय, जे काही तुम्हाला होमवर्कला मी देतोय, ते सगळे तुमचे एका नोटबुक मध्ये, ईएमडीच्या नोटबुक मध्ये ते सगळे कम्प्लीट करायचे आहेत. आणि ज्यावेळेस आपलं सबमिशन असेल किंवा फायनल चेकिंग असेल त्यावेळेस हे सगळे मी चेक करणार आहे. तुमची नोटबुक पण चेक होणार आहे. सो दिस इज फर्स्ट स्टेप, सॉरी सेकंड स्टेप, दॅट इज design of knuckle pin, then consideration, and then next step, that is single design of single eye. सिंगल आय म्हणजे काय असतं बघा. सो दिस इज अ पार्ट सिंगल आय. आता याचं आपल्याला काय करायची, डिझाईन प्रोसेस करायची. मग याची आपल्याला माहिती आहे की सिंगल आयचं काम काय असतं. सो इट गेट लॉक विथ डबल आय अँड विथ द हेल्प ऑफ नकल पिन. सो नेक्स्ट वन इज डिझाईन कन्सिडरेशन. आपल्याला जे काही डिझाईन कन्सिडरेशन डायमेन्शन फायनलाइज केले ते आपण इथे बघतोय. आता आपल्याला ही जी काही सिंगल आय, ही सिंगल आय आपल्याला 3 फेल्युअर अंडर जी आहे ती चेक करायची. सो फर्स्ट वन इज कन्सिडरिंग क्रशिंग फेल्युअर, देन सेकंड कन्सिडरिंग टेन्साइल फेल्युअर, अँड थर्ड वन इज कन्सिडरिंग शियर फेल्युअर. अशा 3 फेल्युअर अंडर आपल्याला सिंगल आय चेक करायची. मग परत सिंगल एरिया ज्यावेळेस आपल्याला क्रशिंग करायचं, बरोबर. आता तुमच्यापैकी कोण एक्सप्लेन करेल क्रशिंग फेल्युअर म्हणजे काय असतं? आता मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेलं आहे क्रशिंग फेल्युअर. बोरटक्के यश. यश, अनम्यूट युअर माइक. हॅलो. कोण सांगेल तुमच्यापैकी क्रशिंग फेल्युअर काय असतं ते? So this is first step for single eye. Design of single eye by considering crushing failure. मग इथे आपल्याला माहिती आहे की क्रशिंग फेल्युअर म्हणजे काय असतं. ज्यावेळेस तुम्ही असेंब्ली करतात त्या केसमध्ये सिंगल आय आणि नकल पिन दोघांचं एकमेकांमध्ये काय होतं, कनेक्शन होतं, बरोबर, कॉन्टॅक्ट येतो. सो सिंगल आय अँड नकल पिन बोथ आर मेड विथ मेटलिक पार्ट, बरोबर. दोन्ही काय मेटल पार्टने जॉईन झालेले आहेत, बरोबर, मेटल पार्टने बनलेले. मग ही नकल पिन या सिंगल आय मध्ये इथे इन्सर्ट होणार आहे. मग नकल पिनचं पार्ट मेटल असेल, सिंगल आयचं पार्ट मटेरियल मेटल असेल, बरोबर. सो मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट आलं. सो ऍट दॅट टाइम देर इज अ फ्रिक्शन, दोघांमध्ये फ्रिक्शन होणार आहे. अँड देन देर इज अ विअर आउट ऑफ आवर सिंगल आय. सिंगल आयचं काय होतं, इथे फ्रिक्शन झाल्यामुळे विअर आउट होते आणि मटेरियल जे बाहेर रिमूव्ह होणार आहे. सो इट इज इन द फॉर्म ऑफ पावडर. पावडर फॉर्म मध्ये तुमचं मटेरियल काय होतं, रिमूव्ह होणार आहे. त्यामुळे त्याला आपण म्हणतो क्रशिंग फेल्युअर, बरोबर. इथे इथे डॉटेड रिजन मध्ये केलं, दाखवलं बघा. अँड देन वी हॅव टू फाइंड दिस क्रशिंग एरिया. क्रशिंग एरिया कसा फाइंड करणार? सो as we know, T is nothing but thickness of single eye, and this one is D, diameter of this pin or diameter of single eye, inner diameter of single eye. Then
व्हॅल्यू पुटअप केल्या मी. एरिया आता कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डी इंटू टी हा आपला एरिया असणार आहे. देन सिग्मा सी इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. मग एरिया कॅल्क्युलेट केलं मी 52 इंटू 65. आता टी 65 कसं घेतलं आपण, तर डिझाईन कन्सिडरेशन बघा, टी 65, टी इज नथिंग बट 1.25 इंटू डी, बरोबर. त्यामुळे आपण थिकनेस किती आली आपली सिंगल आयची 65. मग ही 65 आपण इथे व्हॅल्यू इन्सर्ट केली. डी माहिती आपल्याला 52 mm अँड लोड किती आहे तो पण माहिती. सो कॅल्क्युलेट सिग्मा सी फ्रॉम दिस इक्वेशन. सिग्मा सी कॅल्क्युलेट करायचं असं प्रत्येकाने. टेल मी आन्सर. फोर्टी 44.37 44.37 बरोबर. म्हणजे हा तुमचा काय झाला, इंड्यूस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 44.37. मग आपल्याला माहिती आहे गिवन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किती आहे 150 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि इंड्यूस म्हणजे जो काही येणार आहे तो किती आहे 44.37. मग हा जो काही येणारा स्ट्रेस आहे हा गिवन स्ट्रेस पेक्षा कमी आहे. त्यामुळे आपली डिझाईन प्रोसेस कशी असणार आहे, सेफ आहे. लेट्स सी. इंड्यूस compressive stress is less than given compressive stress. Sigma C compressive stress. This is induced and less than sigma C given. That's hence design of single eye is safe under compressive stress. म्हणजे compressive stress च्या मध्ये तुमची डिझाईन प्रोसेस कशी आहे, सेफ आहे. सो दिस इज पार्ट ए. जसं आता आपण क्रशिंग फेल्युअर बघितलं तसं आता आपल्याला टेन्साइल फेल्युअर बघायचं, बरोबर. लेट्स सी. कन्सिडरिंग टेन्साइल फेल्युअर ऑफ सिंगल आय. आपल्याला माहिती आहे की टेन्साइल आज ज्यावेळेस मी लोड अप्लाय करतोय त्यावेळेस जी काही झिगझॅग लाईन आहे त्या लाईन मध्ये आपला सिंगल आय ब्रेक होऊ शकतो, बरोबर. सो दॅट्स वाय एरिया D1 मायनस डी इंटू टी. मग यामध्ये मी व्हॅल्यू पुटअप केल्या. टेन्साइल स्ट्रेस लोड अपॉन एरिया 150 इंटू 10⁻³ डिवाइड बाय D1. आता हा D1 कसा आला बघा, D1 इज इक्वल्स टू 104 बघा. आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय D1 इज इक्वल्स रिलेशन काय 2 इंटू डी. सो 2 इंटू डायमीटर 52 इट इज नथिंग बट 104. त्यामुळे मी इथे D1 इक्वल्स टू 104, D इज इक्वल्स टू 52 and T is nothing but thickness 65 mm. हे सगळे जे काय या व्हॅल्यू आपण डिझाईन कन्सिडरेशन जे काही रिलेशन्स दिलेत त्याच्यावरून आपण फायनलाइज केलेत, बरोबर. अँड देन कॅल्क्युलेट सिग्मा टी. आता सांगा बरं सिग्मा टी ची व्हॅल्यू किती येते 44.37. 44.37 म्हणजे त्याला आपण 4 करून घेतो 44.4 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग आता इथे गिवन टेन्साइल स्ट्रेस सिग्मा टी जो काही त्यांनी दिलेला होता तो होता 75 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि इंड्यूस टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल्स टू 44.4 न्यूटन पर एम स्क्वेअर. मग आता काय बघा, जो काही इंड्यूस झालेला आहे तो 44 आणि गिवन दिलेला आहे 75. मग ही व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी, बरोबर. त्यामुळे आपली डिझाईन प्रोसेस कशी आहे, सेफ आहे. सो हेन्स डिझाईन ऑफ सिंगल आय इज सेफ अंडर टेन्साइल स्ट्रेस. आपण इथे टेन्साइल फेल्युअर बघतोय ना, त्यामुळे सिंगल आय अंडर टेन्साइल स्ट्रेस तुमची डिझाईन प्रोसेस कशी आहे, सेफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट वन पार्ट सी. म्हणजे सिंगल आयला आपण सिंगल आय एंड या पार्टला आपण 3 डिझाईन प्रोसेस अंडर कन्सिडर करणार आहे. फर्स्ट वन 3 स्ट्रेसेस अंडर कन्सिडर करणार आहे. फर्स्ट वन आपण क्रशिंग बघितलं, 2 नंबरला टेन्साइल बघितलं. आता आपल्याला शियर फेल्युअर बघायचं, बरोबर. शियर फेल्युअर म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही टेन्साइल लोड अप्लाय करतात हा छोटासा पोर्शन बाहेर निघण्याचा
प्रयत्न करणार, म्हणजे तुकडा पडणार आहे, बरोबर. आणि हा ज्यावेळेस तुकडा पडतो त्यावेळेस त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हा आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे. सो ऍट फर्स्ट वी हॅव टू फाइंड एरिया. मग एरिया कसा येणार आहे बघा, या पॉइंट पासून ते सेंटर लाईनचं डिस्टन्स इट इज नथिंग बट d1/2. देन दिस पॉइंट टू सेंटर लाईन डिस्टन्स इट इज नथिंग बट d/2. मग आपल्याला हा क्रॉस सेक्शनल एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर या पार्ट मधनं हा पार्ट मायनस करायचा आहे, म्हणजेच d1/2 मायनस d/2 इंटू टी थिकनेस. आणि आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलंय का बरं, कारण आपल्याला डबल शेअर इथे मिळतोय, बरोबर. जसं ह्याची लाईन इथे त्याच पद्धतीची ह्याची लाईन तुम्हाला बॅक साइडला सुद्धा असणार आहे. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड डबल शेअर अँड हेन्स वी मल्टिप्लाइड बाय 2. मग या d1/2 आणि d/2 आपण 2 जर कॉमन काढला तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे, बरोबर. त्यामुळे जो काही एरिया तुमचा मिळतोय इट इज नथिंग बट d1/-d इंटू टी. and then put up the value here. d1 104, d 52, t 65 and p is nothing but 150 into 10⁻³ या सगळ्या व्हॅल्यू पुट अप केल्या. देन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ टाऊ. टाऊ इज नथिंग बट शिअर स्ट्रेस. शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू सांगा बरं आता. 44.37. 44.37 is nothing but 44.4. Again, given shear stress is 60 Newton per m square and induced shear stress is nothing but 44.4. So that's why design is safe under shear stress. बघा काय करायचं नाही, फक्त तुम्हाला आधीच्या जे काही रिलेशन्स आहेत त्या रिलेशनने डायमेन्शन्स फायनलाइज करायचे आणि या 3 फेल्युअर अंडर तुम्हाला डिझाईन प्रोसेस चेक करायचे. पहिलं बघितलं आपण क्रशिंग, दुसरं बघितलं आपण टेन्साईल, तिसरं बघतोय आपण शेअर फेल्युअर. आणि हे जसं मी सिंगल आय ला करतोय सेम मला आता डबल आय साठी पण डिझाईन प्रोसेस बघायची, बरोबर. सो स्टेप नंबर 5 दॅट इज आवर लास्ट स्टेप ऑफ डिझाईन प्रोसेस, डिझाईन ऑफ डबल आय. डबल आय काय असतं आपल्याला माहिती आहे. जसं मी इथे सिंगल आय साठी एकच पार्ट असतो, डबल आय मध्ये सेम हा 2 पार्ट्स असतात, बरोबर. डबल आय आणि सिंगल आय दोन्हीचं लॉकिंग सिस्टीम नकल पिन द्वारे केली जाते आणि पॉवर ट्रान्समिटिंग केली जाते. सो सेम अगेन डिझाईन कन्सिडरेशन जे काही आपण आधी फायनलाइज करून ठेवले. d1 is equals to 2 into d, t is equals to 1.25 into d, t1 equals to 0.75 into d and t2 is nothing but 0.5 into d. ओके, आता आपल्याला डबल आय एंड याची डिझाईन प्रोसेस बघायची. मग याच्यात सुद्धा आपल्याला 3 फेल्युअर बघायचे. जसे आपण सिंगल आय साठी बघितले होते क्रशिंग, टेन्साईल आणि शिअर, तसं डबल आय साठी पण क्रशिंग, टेन्साईल आणि शिअर साठी डिझाईन प्रोसेस बघायची. सो फर्स्ट वन वी कन्सिडर शिअरिंग फेल्युअर, बरोबर. जसं सिंगल आय ला आपण d इंटू t1 केलं होतं, बरोबर. तसं इथे आता डबल आय एंड आहे, बरोबर. म्हणजे इथे जसा अप्पर पार्ट आहे तसा लोअर पार्ट पण असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही नकल पिन इथे इन्सर्ट करताय तर या डबल आयचा हा पोर्शन आणि हा खालचा पोर्शन, बोथ पोर्शन्स कम्स अंडर नकल पिन अँड दॅट्स वाय बोथ आर मेड विथ मेटॅलिक पार्ट. नकल पिन as well as double eye both are made with metal part and hence friction is there and that's why material of double eye get removed as well as material of knuckle pin also get removed in the form of powder. That is called crushing failure. मग ही क्रशिंग एरिया आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचा झाला तर तो आपण कसा फाइंड आउट करणार आहे. सो T1 is nothing but thickness of double eye into D. D is nothing but diameter of knuckle pin or diameter of double eye. आता इथे अप्पर एरिया आणि हा लोअर एरिया, बरोबर. अप्पर आय अँड लोअर आय, डबल आयचा हा 2 पोर्शन आहे. सो एरिया D इंटू T1, बरोबर. D इंटू T1 आणि यालाच मी मल्टिप्लाय करतोय 2 ने मल्टिप्लाय करतोय. 2 ने मल्टिप्लाय का बरं, तर अप्पर पोर्शन पण आहे आणि लोअर पोर्शन पण. सो दॅट्स वाय वी मल्टिप्लाइड बाय 2. बघा जसं मी डिझाईन ऑफ सिंगल आय आपण बघितलं होतं. डिझाईन ऑफ सिंगल आय
त्याचा एरिया कसा होता डी इंटू टी. तसा डिझाईन ऑफ डबल आय डी इंटू T1, फक्त त्याला मी मल्टिप्लाय करतोय 2 ने. म्हणजे जर तुम्हाला सिंगल आय ची डिझाईन प्रोसेस कळली असेल तर डबल आय ची डिझाईन प्रोसेस कळायला अजिबात अवघड जाणार नाही. फक्त 2 ने मल्टिप्लाय करायचंय आणि जिथे थिकनेस असेल तिथे T1 पुटअप करायचंय. T1 इज नथिंग बट थिकनेस ऑफ डबल आय. सो अगेन सिग्मा सी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. 150 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2 इंटू डायमीटर आपल्याला माहिती आहे 52 अँड T1 इक्वल्स टू 40 mm. मग हे कशी आली T1 आपण इथे कॅल्क्युलेट केली बघा. विथ रिलेशन T1 इक्वल्स टू 0.75 इंटू डी. हा डायमीटर आपला 52 आहे, त्याला 0.75 ने मल्टिप्लाय केलं, तुमचं डायमेन्शन इथे 40 mm. नाउ टेल मी व्हॅल्यू ऑफ सिग्मा सी. 36.05. 36.05. ओके 36.05 न्यूटन पर mm स्क्वेअर. हे लिहायला विसरायचं नाही बरं का, इथे तुमचा 1 मार्क जातो. जर समजा तुम्ही न्यूटन पर युनिट जर दिले नाही, थिकनेस असेल तर mm मध्ये, स्ट्रेस असेल तर न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये, लोड असेल तर किलो न्यूटन किंवा न्यूटन मध्ये, बरोबर. तर असे हे युनिट द्यायला विसरू नका. सो सिग्मा सी दॅट मीन्स क्रशिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल्स टू 36.05 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग हा जो काही स्ट्रेस आलाय दॅट इज कॉल्ड इंड्यूस स्ट्रेस. सो गिवन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज 150. बघा गिवन डेटा मध्ये आपल्याला सुरुवातीला त्यांनी दिला होता गिवन डेटा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल्स टू 150 अँड इंड्यूस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे हा जो काही आपण कॅल्क्युलेट केलाय इट इज नथिंग बट 36.05 न्यूटन पर mm स्क्वेअर. मग हा जो काही आलेला स्ट्रेस आहे हा दिलेल्या स्ट्रेस पेक्षा कमी आहे, त्यामुळे आपली डिझाईन प्रोसेस कशी आहे सेम. लेट्स सी. ज्यावेळेस तुम्ही थेरी पेपर ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस हे इक्वेशन हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे. सिग्मा सी इंड्यूस इज लेस दॅन सिग्मा सी गिवन, हेन्स डिझाईन ऑफ डबल आय इज सेफ अंडर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. बरोबर, इथे आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कन्सिडर करतोय, त्यामुळे तुमची डबल आय ची डिझाईन प्रोसेस कशी आहे सेफ आहे. कळलं सगळ्यांना? सो नेक्स्ट वन, जसं आपण पार्ट ए बघितलं क्रशिंग फेल्युअर डबल आय साठी, आता आपल्याला पार्ट बी बघायचं. दॅट मीन्स सेकंड केस. अगेन वी हॅव टू डिझाईन आवर डबल आय एंड बाय कन्सिडरिंग टेन्साइल फेल्युअर. टेन्साइल फेल्युअर म्हणजे काय, डबल आय ला आपण इथे ओढणार आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण डबल आय ला ओढतो त्यावेळेस काय होतं, सो देर इज अ चान्सेस ऑफ फेल्युअर नियर टू द स्लॉट और होल. जिथे स्लॉट किंवा होल असेल तिथे तुमचं डिझाईन प्रोसेस ही कॉम्पोनंट ब्रेक होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात, बरोबर. मग आपण त्याचा एरिया आधी फाइंड आउट करून घेऊ. एरिया कसा फाइंड आउट करणार, सो D1 मायनस डी, आपल्याला हा हॅचिंग एरिया फाइंड आउट करायचा, बरोबर. सो D1 इज नथिंग बट आउटर डायमीटर ऑफ डबल आय, आउटर डायमीटर ऑफ डबल आय D1 मायनस डी इज नथिंग बट इनर डायमीटर ऑफ डबल आय. D1 मायनस डी इंटू T1 थिकनेस. आणि आता हा आपण डबल आय साठी कॅल्क्युलेट करतो, त्यामुळे याला मी मल्टिप्लाय बाय 2 करतोय. अगेन सिग्मा टी इक्वल्स टू 150 इंटू 10⁻³ डिवाइड बाय एरिया. एरिया किती आपला 2 इंटू D1 इज नथिंग बट 104 मायनस डी, डायमीटर किती आहे 52 इंटू T1 इक्वल्स टू 40 mm. आता हा 40 mm कसा आला, आपण इथे कॅल्क्युलेट केला बघा. T1 इक्वल्स टू 0.75 इंटू डी इज नथिंग बट 40 mm. सो कॅल्क्युलेट इट. सिग्मा टी 36.05. 36.05, बरोबर. सो परत एकदा, टेन्साइल स्ट्रेस जो काही त्यांनी गिवन दिलेला आहे तो 75 mm आहे, आणि इंड्यूस म्हणजे जो काही आपल्याला आलेला आहे टेन्साइल स्ट्रेस इट इज नथिंग बट 36.05. मग जो काही इंड्यूस स्ट्रेस आहे हा दिलेल्या स्ट्रेस पेक्षा लेस दॅन आहे, त्यामुळे तुमची डिझाईन प्रोसेस कशी आहे सेफ आहे अंडर टेन्साइल स्ट्रेस. त्यानंतर
लास्ट केस दॅट इज डिझाईन ऑफ डबल आय अंडर शिअर फेल्युअर. शिअर फेल्युअर बघायचं बरोबर. पहिले आपण बघतो क्रशिंग फेल्युअर, 2 नंबरला बघतो टेन्साइल फेल्युअर, 3 नंबरला बघतो शिअर फेल्युअर बरोबर, डबल आय साठी आणि सिंगल आय साठी. अगेन ऍट फर्स्ट वी हॅव टू फाइंड एरिया. ज्यावेळेस मी लोड अप्लाय करतोय तर जसं डबल आय सिंगल आयचं सिंगल पीस बाहेर निघतोय तसं डबल आय मध्ये 2 पीस बाहेर निघणार आहेत बरोबर. 2 पीस बाहेर निघणार आहेत तर मग त्यांचा एरिया कसा असेल, आपल्याला हा हॅचिंग लाईनचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. d1 मायनस d1/2 मायनस d/2 d1/2 मायनस d/2 इंटू t1. t1 इज नथिंग बट थिकनेस ऑफ डबल आय. आता याला मल्टिप्लाय बाय 2 जो मी करतोय बरोबर, हा 2 कशासाठी तर डबल आय आहे त्यामुळे हा 2 पण मल्टिप्लाय केला. अँड देन हा जो काही 2 आहे हा कशासाठी तर डबल शेअर इथे होतोय त्यामुळे सेकंड हा जो आहे तो आपण त्याच्यासाठी यूज केला. देन सिम्प्लिफाय करायचं, याला 2 कॉमन जर काढला तर हा 2 आणि या दोघांचा जो 2 आहे तो कॅन्सल होणार आहे. अँड देन फायनल एरिया विल बी A इज इक्वल्स टू 2 ब्रॅकेट d1 मायनस d इंटू t1. असा हा आपला फायनल एरिया मिळतोय. देन व्हॅल्यू पुटअप केली आम्ही 115 into 10⁻³ लोड. देन एरिया 2 into 104 minus 52 into 40. Then shear stress is nothing but 36.05. Okay. So again given shear stress त्यांनी जो दिलेला आहे तो आहे 60 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि आपला जो येणार आहे आलेला आहे तो किती आहे 36.05 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग त्यामुळे जो काही आलेला आहे तो जो त्यांनी दिलेला आहे त्यापेक्षा कमी आहे, लेस दॅन. दॅट्स वाय आवर डिझाईन प्रोसेस इज सेफ अंडर शिअर स्ट्रेस. असे या 5 स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या कॉम्पोनंटची डिझाईन नकल जॉईंटच्या पार्ट्सची डिझाईन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची बरोबर. स्टेप नंबर 1 आपण आता परत एकदा बघू. स्टेप नंबर 1 सगळ्यात आधी काय करायचं असतं आपल्याला, डिझाईन ऑफ रॉड डिझाईन करून घेतला बरोबर. त्यानंतर स्टेप नंबर 2 डिझाईन कन्सिडरेशन्स. जे काही डिझाईन कन्सिडरेशन्स दिलेले आहेत बरोबर, तुम्हाला डायमीटर मिळाला, या डायमीटरला बेस धरून तुम्हाला काय करायचंय सगळे डायमेन्शन्स फायनलाइज करून घ्यायचे. दॅट विल बी आवर सेकंड स्टेप बरोबर. पहिली स्टेप होती आपण डिझाईन ऑफ रॉड कम्प्लीट करून घेतला आणि त्या रॉडने आपल्याला स्मॉल डी म्हणजे डायमीटर ऑफ रॉड आपण फायनलाइज केला. इन स्टेप नंबर 2 डिझाईन कन्सिडरेशन्स घेतले आणि या इक्वेशनने या रिलेशनने आपण काय केले सगळे डायमेन्शन फायनलाइज करून घेतले. देन स्टेप नंबर 3 फेल्युअर. प्रत्येक पार्टचा आपल्याला फेल्युअर चेक करायचा आहे. मग सगळ्यात पहिला आपण नकल पिनचा फेल्युअर चेक केला अंडर शेअरिंग फेल्युअर बरोबर. मग त्या केसमध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. देन शेअर फेल्युअर साठी आपण शेअर स्ट्रेस कॅल्क्युलेट केला आणि तो जो आला तो आपल्याला गिव्हन पेक्षा कमी आहे त्यामुळे आपली डिझाईन प्रोसेस सेफ आहे. त्यानंतर स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला माहिती आहे की नकल जॉईंट मध्ये 3 पार्ट्स असतात, नकल पिन, सिंगल आय आणि डबल आय. मग त्याच्यातली आपण नकल पिनची डिझाईन प्रोसेस बघितली. आता ही आपली सिंगल आयची डिझाईन प्रोसेस बरोबर. सिंगल आय मध्ये आपण कंडिशन ए, 3 कंडिशन अंडर आपल्याला डिझाईन प्रोसेस बघायची. पहिली असते क्रशिंग फेल्युअर मध्ये फॉर्म्युला टाकला, एरिया कॅल्क्युलेट केला, त्यानंतर क्रशिंग स्ट्रेस फायनलाइज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस फायनलाइज केला. त्यानंतर सेकंड कन्सिडरिंग टेन्साइल फेल्युअर आणि नेक्स्ट थर्ड वन इज कन्सिडरिंग शिअर फेल्युअर. हे जसं मी सिंगल आयला केलं 3 केस अंडर ABC, तसंच डबल आयला सुद्धा आपल्याला 3 केस मध्ये बघायचे. सो दॅट विल बी अवर लास्ट स्टेप नंबर 5 डिझाईन ऑफ डबल आय. पहिले क्रशिंग फेल्युअर, 2 नंबरला टेन्साइल फेल्युअर अँड लास्ट शिअर फेल्युअर. अशी आपली डिझाईन प्रोसेस आहे. तर ही पीपीटी जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या वर्डप्रेस ब्लॉग वरती जाऊ शकता, तिथून तुम्ही ही पीपीटी डाउनलोड करू शकता. तुम्हाला आतापर्यंत ज्या आपण पीपीटी झाल्यात, जे काही माझे व्हिडिओचे लेक्चर्स आहेत त्या सगळ्या लेक्चरची लिंक त्या वर्डप्रेस ब्लॉग वरती आहे, तिथून तुम्ही
जो काही पाहिजे तो डेटा यूज करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट आवर डिझाईन प्रोसेस ऑफ आवर नक्कल जॉईंट. Then there is next numerical which is same for knuckle joint. आता हे जे न्यूमेरिकल आहे सेकंड नंबरचं, तर याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं बरोबर. आता इथे काय दिलं बघ, डिझाईन अ नक्कल जॉईंट टू ट्रान्समिट 70 किलो न्यूटन, 70 किलो न्यूटन एवढा लोड आपल्याला काय करायचं, ट्रान्समिट करायचंय. आणि त्यांनी आपल्याला स्ट्रेसेस दिलेले. द डिझाईन स्ट्रेसेस मे बी टेकन एज 420 मेगापास्कल इन टेन्शन. टेन्शन मध्ये त्यांनी दिले 420 मेगापास्कल अँड 396 मेगापास्कल इन शिअर. टेक फॅक्टर ऑफ सेफ्टी एफ एस इज इक्वल्स टू 6. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय असतं की जो काही स्ट्रेस त्यांनी दिलेला आहे बरोबर, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केलं, त्यानंतर आपल्याला जो काही गिव्हन स्ट्रेस असणार आहे तो मिळणार आहे बरोबर. त्यामुळे ज्यावेळेस फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेली असते एक न्यूमेरिकल मध्ये, त्या केसमध्ये तुम्हाला जो काही तुम्हाला स्ट्रेसेस दिलेले असतात तर त्याला त्या फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करून घ्यायचं. सो सिग्मा टी इक्वल्स टू 420 मेगापास्कल, that is 420 Newton per m square divided by 6. 6 is factor of safety. Then we get sigma t equals to 70 Newton per m square. And next one is shear stress, 396 megapascal, 396 Newton per m square. 396 divided by 6 equals to 66 Newton per m square. आता या न्यूमेरिकल मध्ये त्यांनी आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस दिलेला नाहीये बरोबर. बघा, पहिला दिला आपल्याला टेन्शन म्हणजे टेन्साइल स्ट्रेस आणि शिअर म्हणजे शिअर स्ट्रेस, सिग्मा टी आणि टाऊ दिलेला आहे बरोबर. त्यांनी कॉम्प्रेसिव्ह दिलेलं नाही, त्यामुळे तुमची जी काही डिझाईन प्रोसेस आहे त्यामधल्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची जी काही तुमची डिझाईन प्रोसेस असेल ती तुम्हाला स्किप करायची, ती तुम्हाला करायची नाही. म्हणजे जे काही आपण एखादा कॉम्पोनंट 3 डिझाईनच्या अंडर कन्सिडर करतो बरोबर. पहिला असतो आपला क्रशिंग, दुसरा असतो टेन्साइल, तिसरा असतो शिअर. मग आता इथे कॉम्प्रेसिव्ह लोड दिला नाही, त्यामुळे तुमचं क्रशिंग जे आहे ते स्किप करायचं. फक्त जो काही पार्ट तुम्ही डिझाईन करणार आहे तो टेन्साइल आणि शिअर अंडरच तुम्हाला डिझाईन करायचं आहे बरोबर. तर आता गिव्हन डेटा सगळ्यांच्या समोर आहे, स्टेप वाईज प्रोसेस माहिती आहे सगळ्यांना. सो डिझाईन दिस नक्कल जॉईंट. तर ती दुसरी मेथड वापरतो तिथं क्यूसी ची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, कारण का ती फाइंड नव्हती ते. कोणती आपण आधी लेक्चरला जे सॉल्व्ह केलं मेथड, त्या मेथड मध्ये हा हा नाही नाही, ती आता फाइंड तुम्ही काय करा, ही सेकंड मेथड जी आता दाखवली ना तुम्हाला कन्सिडरेशनची, त्या मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्हाला एकदम इझी जाईल बघा. आणि शक्यतो सेकंड मेथडच यूज करा. याच्यामध्ये काय आहे की कन्सिडरेशन दिलेले असतात, तर फक्त डायमेन्शन फायनलाइज करून घ्यायचे अँड देन डिझाईन प्रोसेस करायचे बरोबर. वाटल्यास तर कन्सिडरेशन जे आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले करतो. बघा, हे आपला गिव्हन डेटा आहे आणि हे सगळे कन्सिडरेशन्स आहेत बरोबर. तुम्हाला पहिले काय करायचं, डायमीटर ऑफ रॉड फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर या कन्सिडरेशन्सनी तुम्हाला सगळे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. First of all, tell me diameter of rod.
ठीक आहे चला. डायमीटर ऑफ रॉड किती आला मला सांगा सगळ्यांनी. स्टेप नंबर 1 दॅट इज डिझाईन ऑफ रॉड. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. टेन्साईल स्ट्रेस कन्सिडर करायचे P अपॉन 5/4 D स्क्वेअर. तर करताय ना 35.6 सगळे आहे. calculate? बरोबर 35.6 अँड इट इज नथिंग बट 36 mm. बघा सिग्मा टी ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे आपल्याला. टेन्साईल स्ट्रेस सांगा बरं किती दिलेली आहे. 70 न्यूटन येतो सर. 70 न्यूटन बरोबर. सिग्मा टी इक्वल्स टू 70 न्यूटन. देन लोड किती आपल्याला दिलेला आहे त्यांनी. 70 into 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. अँड देन सिम्प्लिफाय केलं आपण त्यानंतर आपल्याला जो काही डायमीटर मिळतोय सो इट इज नथिंग बट 35.6. 35.7 यालाच आपण राऊंड अप करून घेऊ. इट इज नथिंग बट 36 mm. बरोबर. सो दॅट इज अवर स्टेप नंबर 1. बघा सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला. स्टेप नंबर 1 डिझाईन ऑफ रॉड. डिझाईन ऑफ रॉड मध्ये काय करायचं आपल्याला. या रॉडचा डायमीटर फाइंड आउट करून घ्यायचा आहे जो मी इथे फाइंड आउट केला. इट इज नथिंग बट 36 mm. आता एकदा का हा डायमीटर तुमचा फाइंड आउट झाला याच्यानंतर स्टेप नंबर 2 काय आहे. सो डिझाईन कन्सिडरेशन्स म्हणजे आपल्याला या ज्या काही रिलेशन्स आहेत या रिलेशनने आपल्याला डायमेन्शन्स फायनलाइज करायचे आहेत. बरोबर. आता इथे बघा हा डायमीटर आपला किती आलाय आता 36 mm. देन आउटर डायमीटर ऑफ सिंगल आय और डबल आय म्हणजे हा जो काही D1 तुम्ही फायनलाइज करताय त्याचं रिलेशन त्यांनी दिलेलं आहे. D1 इज इक्वल्स टू 2 into D. बरोबर. मग परत इथे आपल्याला काय करायचं आता जिथे जिथे आपलं D लिहिलेलं असेल तिथे आपल्याला 36 जे आहे ते पुटअप करायचं. सो 36 into 2 72 mm. कळतंय ना सगळ्यांना काय चाललंय ते. हॅलो. देन नेक्स्ट वन इज thickness of single eye. T is equals to 1.25 into D. Again D ची व्हॅल्यू किती आपली 36 mm. So 36 into 1.25 it is nothing but 45 mm. Then thickness of double eye T1 is equals to 0.75 into D. 0.75 into D. D ची व्हॅल्यू आपली आली आहे 36 mm. बरोबर. किती येते आता सांगा बरं. 0.75 into 36. हॅलो. व्हॅल्यू किती आली सांगा. 27. ओके 27 mm. देन थिकनेस ऑफ पिन हेड 0.5 into D. D ची व्हॅल्यू आहे आपली 36 mm. बरोबर. करा कॅल्क्युलेट 0.5 into 36. 0.5 into 30 18 mm. अशा आपण स्टेप नंबर 2 काय डिझाईन कन्सिडरेशन. मग या एकदा का तुमचा डायमीटर फायनलाइज झाला तर त्यानंतर स्टेप नंबर 2 तुम्ही हे सगळे जे काही या रिलेशन्स यूज करून तुम्हाला या डायमेन्शन्स काय करायचे फायनलाइज करायचे. बरोबर. सो D1 इक्वल्स टू 72
T is nothing but thickness of single eye. It is 45 mm. Thickness of double eye T1 is equals to 0.75 into D. मग या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला मिळतोय आन्सर 27 आणि थिकनेस ऑफ पिन हेड 0.5 into D 18 mm. आता ही झाली स्टेप नंबर 2. नेक्स्ट स्टेप फेल्युअर ऑफ पार्ट्स. पुढची स्टेप काय फेल्युअर ऑफ पार्ट. मग आपण सगळ्यात पहिले काय करणार आहे नकल पिनचं फेल्युअर चेक करणार आहे बरोबर. नकल पिनचं फेल्युअर मग आपल्याला माहिती आहे नकल पिन ज्यावेळेस शेअरिंग फेल्युअर आपण बघणार आहोत 2 पार्ट मध्ये त्याचे तुकडे पडणार आहे. त्यानंतर आपल्याला π/4 d स्क्वेअर अगेन टाउ इज इक्वल्स टू 2p अपॉन πd स्क्वेअर. लोड 70 to 10⁻³ डायमीटर किती आपला 36. कॅल्क्युलेट इट. 34.38. 34.38. बघा टाऊ जो आहे तो 34.38 न्यूटन पर एम स्क्वेअर बरोबर. हा इतका आलेला आहे आणि त्यांनी जो आपल्याला गिवन दिलेला होता तो किती आहे आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करून घेतलं तो असतो आपला 66 न्यूटन पर एम स्क्वेअर बरोबर. म्हणजे जो काही तुमचा आलेला आहे तो $34.38 बरोबर आणि दिलेला आहे त्यांनी 66. 34.38. That's why design is safe under shear stress. बघा π/4 d स्क्वेअर सिम्प्लिफाय करून घेतलंय. त्यानंतर व्हॅल्यू पुटअप केल्या. लोड इज इक्वल्स टू 70 into 10⁻³ अँड डी डायमीटर हा 36 mm बरोबर. मागच्या आपण कॅल्क्युलेट केला तो. त्यानंतर तुमचा शिअर स्ट्रेस येतोय 34.38. दॅट इज इंड्यूस शिअर स्ट्रेस. दिलेला होता तुम्हाला 66 आणि आलाय तुमचा 34.38. सो दॅट्स वाय टाउ इंड्यूस इज लेस देन टाउ गिवन. Hence designing of knuckle pin is safe under shear stress. तर अशा पद्धतीने आपण नकल पिन डिझाईन केली. आता त्यानंतर स्टेप नंबर 4 डिझाईन ऑफ सिंगल आय. मग या सिंगल आय ला आपल्याला काय करायचंय डिझाईन करायचं बरोबर. अगेन बाय कन्सिडरिंग क्रशिंग फेल्युअर. आता इथे क्रशिंग फेल्युअरचा उपयोग होईल का क्रशिंग फेल्युअर मध्ये डिझाईन करावं लागेल का आपल्याला नाही. सिग्मा सी गिवन नाहीये बरोबर. आपल्याला फक्त सिग्मा टी म्हणजे टेन्साइल स्ट्रेस आणि टाऊ दोनच दिलेले त्यामुळे ही ए कंडिशन आपल्याला लागू होणार नाही बरोबर. मग त्यामुळे आपल्याला काय करायचे ए कंडिशनला स्किप करायचे डिरेक्टली गो विथ टेन्साइल फेल्युअर. मग टेन्साइल फेल्युअरचे व्हॅल्यू जे आहेत त्या पुटअप करायचे आणि सॉल्व्ह करायचे. सो नाउ टेल मी व्हॅल्यू ऑफ सिग्मा टी. सगळे व्हॅल्यू पुटअप करा आणि सिग्मा टी ची व्हॅल्यू सांगा. $43.20. बरोबर 43.20 दॅट इज सिग्मा टी 43.20 बरोबर. आता या व्हॅल्यू साठी आपण काय काय गिवन डेटा घेतला बघा. D1 - D बरोबर. पहिले आपण लोड चेंज करून घेऊ 70 into 10⁻³ देन D1 व्हॅल्यू ऑफ D1 म्हणजे जे काही तुम्ही डिझाईन कन्सिडरेशन्स केले होते बरोबर. D1 किती आपला 72. या 72 ला इथे पुटअप करायचं आणि डी किती आहे 36. तुमचा डी 36 आहे. D1 72. थिकनेस 45 mm. थिकनेस ऑफ डबल आहे 27 mm. या व्हॅल्यू आपण इथे
पुटअप करायचे बरोबर. 70 into 10 raised to 3. Then D1 जो आहे तो आपला 72 mm. Then D ची व्हॅल्यू आहे आपली 36 mm and T thickness is nothing but 45 mm. बरोबर. तर या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या आणि त्यानंतर तुम्हाला जो काही मिळतोय तो सिग्मा टी इक्वल्स टू 43.20. जो काही तुम्हाला सिग्मा टी त्यांनी दिलेला आहे तो आहे आपला 70 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि इंड्यूस जो तो आहे 43.20. दॅट्स वाय डिझाईन लेट्स सी 70 to 10 raised to 3. D1 काय आहे 72, D 36 and thickness it is 45. त्यानंतर आपला सिग्मा टी टेन्साइल फेल्युअर अंडर आपला सिंगल आय किती येतोय 43.20. जो काही गिवन येतो आहे 70 आणि इंड्यूस जो आहे तो 43.20. अशा पद्धतीने आपली डिझाईन प्रोसेस कशी आहे सेफ अंडर दिस टेन्साइल स्ट्रेस. बरोबर. आता आपल्याला या तिसऱ्या कंडिशन म्हणजेच काय तर शिअर फेल्युअर आपल्याला डिझाईन प्रोसेस कॅल्क्युलेट करायची. बरोबर. सो व्हॅल्यू पुटअप करा आणि मला उत्तर सांगा. बरोबर. म्हणजे तुमची व्हॅल्यू जी आहे ती तेवढीच येणार आहे. बरोबर. अगेन टाऊ इज इक्वल्स टू लोड अपॉन एरिया. आता इथे एरिया किती येतोय आपला बघा 72. D1 ची व्हॅल्यू आहे 72 मायनस डी ची व्हॅल्यू आहे 36 mm अँड टी ची व्हॅल्यू आहे 45 mm. बरोबर. तेच इक्वेशन. त्यामुळे तुमची व्हॅल्यू जी काही येणार आहे ती 43.20 येणार आहे. अगेन शिअर स्ट्रेस जो काही तुम्हाला दिलेला आहे तो आहे तुमचा 66 न्यूटन पर एम स्क्वेअर. बरोबर. आणि जी काही येणारी व्हॅल्यू आहे ते आहे 43.2. दॅट्स वाय इंड्यूस शिअर स्ट्रेस व्हॅल्यू पुटअप केलंय मी. आन्सर मिळालं मला टाऊचं 43.20. अगेन गिवन शिअर स्ट्रेस इज 66 and induce is 43.20. So that's why design is safe. A design of single eye is safe under shear stress. त्यानंतर लास्ट स्टेप दॅट इज स्टेप नंबर 5 डिझाईन ऑफ डबल आय. आता डबल आय म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर क्रशिंग आपल्याला स्किप करायचं. बरोबर. सिग्मा सी दिलेलं नाही त्यामुळे क्रशिंग स्किप करायचे. Let's directly go with case number B, that is tensile failure. आता इथे आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचे. बरोबर. 21.60 लोड अपॉन एरिया 2. D1 ची व्हॅल्यू किती आहे आपली 72 मायनस डी ची व्हॅल्यू आहे 36 mm इंटू T1 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण 27 घेतलेली. बरोबर. या सगळ्या व्हॅल्यू इथे पुटअप केल्या किती येते उत्तर सिग्मा टी इक्वल्स टू 36.00. 36.00. ठीक आहे. आता कॅल्क्युलेट करा. त्यानंतर जो काही दिलेला आहे इंड्यूस टेन्साइल स्ट्रेस जो दिलेला आहे तो आहे 70 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि जो काही तुमचा येतोय तो आहे तुमचा 36.00. दॅट्स वाय टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल्स टू गिवन it is 70 Newton per m square and induced it is 36. So design is safe under tensile stress. Design of double I is safe under tensile stress. And last one, design of double I
बाय कन्सिडरिंग शिअर फेल्युअर. बरोबर, शिअर फेल्युअर आपल्याला बघायचं आहे आता. अगेन चेंज व्हॅल्यू 72, here is 36, T1 is nothing but 27. नियर अबाउट तुमची व्हॅल्यू तीच येणार, 36च येईल. बरोबर ना? So tau is equals to load upon area. D1 ची व्हॅल्यू आहे 72 mm, D ची व्हॅल्यू आहे 36 mm, T1 ची व्हॅल्यू आहे 27 mm. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट अप केली, तुम्हाला टाऊ ची व्हॅल्यू मिळाली. अँड देन गिवन शिअर स्ट्रेस इज 66, induced shear stress is 36. That's why tau induced is less than tau given. Hence design of single eye is safe under shear stress. असा हा आपला नक्कल जॉईंटची न्यूमेरिकल होता. अशा पद्धतीने सगळ्यांनी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आणि जे काही उत्तर आले ते सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे. तर दॅट इज अवर सेकंड स्टेप, सेकंड मेथड फॉर सॉल्विंग दिस नकल जॉईंट न्यूमेरिकल्स. तर बघा, तुम्हाला फर्स्ट मेथड किंवा सेकंड मेथड दोन्हीपैकी जी योग्य वाटेल त्या मेथडने सॉल्व्ह करा. मोस्टली सेकंड मेथड बघा, जी तुम्हाला इझी जाईल. फक्त काय करायचं, डिझाईन कन्सिडरेशन फक्त व्यवस्थित समजून घ्या. डिझाईन कन्सिडरेशन एकदा समजले की तुम्ही ओके. सो दिस डिझाईन कन्सिडरेशन हे काय एकदाचे समजले तुम्हाला, तर तुम्ही बाकीचे कॅल्क्युलेशन डायमेन्शन जे आहेत ते फाइंड आउट करू शकता. D1 is equals to 2 into D, thickness 1.25 into D, thickness of single eye, double eye T1 equals to 0.75 into D, and thickness of pin head 0.5 into D. काय अडचण कोणाला आता याच्यात? नो सर. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. हॅलो, येतोय आवाज. एक मिनिट होल्ड करा सगळ्यांनी. ओके स्टुडंट्स, सगळ्यांनी एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट आणि एक्सपेरिमेंट नंबर सेकंड हे कम्प्लीट करायचं आहे. लवकरच तुम्हाला स्टेशनरी पण मिळणार आहे कॉलेजमधून. EMD या सब्जेक्टसाठी आपल्याला फाईल तयार करायची आहे आणि त्या फाईलचे जे काही पेजेस आहेत ते तुम्हाला कॉलेजमधून मिळतील. 1 साइड पेजेस आणि 2 साइड पेजेस. आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर येतोय. सोनवणे, आवाज येतोय का? येतोय. हो सर.
ठीक आहे. तर सगळ्यांनी पहिले 2 एक्सपेरिमेंट जे आहेत, एक्सपेरिमेंट नंबर 1 आणि एक्सपेरिमेंट नंबर 2 तो कम्प्लीट करायचा आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डिझाईन प्रोसेस जी आहे, ऑड नंबर साठी क्वार्टर जॉईंट असणार आहे आणि इवन नंबर वाल्यांसाठी नकल जॉईंट. तर असे तुम्ही कम्प्लीट करायचे. पहिले 2 एक्सपेरिमेंट जे आहेत ते फायनल करून ठेवायचे. चेकिंग साठी तुम्ही डायरेक्टली सॉफ्ट कॉपी सुद्धा मला शेअर करू शकता. फक्त शेअर केल्यानंतर मला एकदा मेसेज टाका. सर ते मायक्रो प्रोजेक्ट पाठवले ते चेक करा ना एकदा. हो, मायक्रो प्रोजेक्ट पण मी चेक करतो आणि त्यानंतर तुमचं मायक्रो प्रोजेक्टचे पण चेकिंग जे आहे ती टाइम टू टाइम होणार आहे. पण त्याच्या आधी आपल्याला जे काही आपले एक्सपेरिमेंट्स आहेत ते एक्सपेरिमेंट्स कम्प्लीट करायचे आहेत. त्यामुळे पहिले 2 एक्सपेरिमेंट सगळ्यांनी पुढच्या प्रॅक्टिकलला, तुम्हाला आता 8 दिवस आहेत, पुढचं प्रॅक्टिकल येईपर्यंत तुम्हाला ते कम्प्लीट करायचं आहे आणि मला मेल करायचं आहे. मेल केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी मला मेसेज टाकायचा आहे आणि त्यानंतरच मग तुमचं जे काही राईटअप्स असतील ते सगळे चेक होणार आहे. तुम्हाला पेजेस कॉलेजमधून मिळणार आहे. स्टेशनरी लवकरच तुम्हाला कॉलेजमधून इश्यू कधी केली भेटेल सर तरी? तरी आता मॅन्युअलचे झेरॉक्स करणं चालू आहे. एक 3-4 दिवसात मिळतील तुम्हाला. त्यानंतर सगळी स्टेशनरी मिळाली की तुम्ही तुमचे जे काही कम्प्लिशन असेल ते कम्प्लीट करू शकता. जे काही मॅन्युअल असतील, फाईल असतील ते कम्प्लीट करा. EMD साठी आपल्याला कोणत्याही पद्धतीचं मॅन्युअल नाहीये. तुम्हाला फाईल तयार करायची आहे आणि त्या फाईलचं इंडेक्स पेज, त्या फाईलचं सर्टिफिकेट पेज, त्या फाईलचं स्टार्टअप पेज हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला, त्या इंडेक्सनुसार तुम्हाला तुमची फाईल ही मेंटेन करायची. सगळ्यात पहिले आज प्रॅक्टिकल संपल्यानंतर प्रत्येकाने पहिलं काम काय करायचं, तर तुमचं जे काही पुढचं प्रॅक्टिकल ते करा आणि त्याच्यानंतर वेळ भेटल्यानंतर जो काही सर्वे तुम्हाला करायचा आहे एक्सपेरिमेंट नंबर 1 तो कम्प्लीट करा सगळ्यांनी. आणि त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 2 हा कम्प्लीट करायचा आहे. तर पुढच्या प्रॅक्टिकल पर्यंत तुमचे 2 प्रॅक्टिकल्स जे आहेत ते कम्प्लीट पाहिजे मला. आणि त्यानंतर आपण पुढचे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते बघणार आहोत. यात काय अडचण कोणाला? नो सर. ठीक आहे. आणि बघा, अटेंडन्स खूपच कमी दिसते मला. जे काही मोजके रेग्युलर स्टुडंट्स आहेत तेवढेच दिसत आहेत. बाकीच्यांना अटेंडन्स गरजेचे नाहीये का? लेक्चर नकोय का बाकीच्यांना? या सगळ्या गोष्टी तुमच्या असेसमेंटच्या वेळेस कन्सिडर केल्या जातील. माझ्याकडे सगळ्यांचे अटेंडन्स आहे. मी रोजचे लेक्चरचे स्क्रीनशॉट काढत असतो आणि अटेंडन्स पण मार्क होत असते. त्यामुळे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीच मीटिंग लेफ्ट करायची नाहीये.